आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार डॉक्टर बबलू गायकवाड यांना जाहीर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या वतीने 2025 साली जाहीर होत आहे महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार। यावर्षी हा गौरव डॉक्टर बबलू भगवानराव गायकवाड यांना प्रदान केला जात आहे। डॉक्टर गायकवाड हे ग्रामीण रुग्णालय पैठण येथील समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत। ते शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार असून समाजकार्य आणि चळवळीतील दीर्घकालीन योगदानासाठी ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वाखालील यंग बुद्धिस्ट असोसिएशन मार्फत वृक्षारोपण केलं, गरीब व निराधारांना कपडे आणि ब्लँकेट वाटप केली, गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत उपलब्ध करून दिलं, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले, वृद्धाश्रमात वृद्धांना भोजन देऊन वाढदिवस साजरे केले, जीवनावश्यक किराणा सामान वाटप केलं, अनाथाश्रमातील लहान मुलांसोबत वाढदिवस साजरे करून भोजन वितरण केलं। डॉक्टर गायकवाड यांनी आतापर्यंत 17 वेळा थॅलेसेमिया आणि इतर रक्तपेढीत रक्तदान केलं आहे। तसेच विविध बुद्धविहारात सत्कारही प्राप्त केला आहे। समाजातील विकास, आरोग्य, शिक्षण आणि मानवतेसाठी केलेल्या त्यांच्या अविरत सेवाभावासाठी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देत आहे महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार 2025। डॉक्टर बबलू गायकवाड यांचे हे प्रेरणादायी कार्य समाजासाठी एक आदर्श आहे। सर्वांनी त्यांच्या कार्याचा गौरव साजरा करावा, प्रेरणा घ्यावी आणि समाजसेवेत आपले योगदान द्यावे। महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्काराबद्दल डॉक्टर बबलू गायकवाड यांचे खूप खूप अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजकुमार भगत, अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव भगत, शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व संचालक, समस्त वाचक व हितचिंतक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजकुमार भगत, अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव भगत, शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुजरात येथील गिरनार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची समाज कंटकांद्वारे विटंबना, समाजविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। देवळाली कॅम्प येथील सर्व नाथपंथी समाजातर्फे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात असे म्हटलं आहे की गुजरात राज्यात गिरनार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना काही समाजकंटकांनी केलेली आहे। त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सदरचे दृश्य बघून भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे गोरक्षनाथ यांना मानणारा फार मोठा वर्ग आपले महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे समाजात एक प्रकारे रोष निर्माण झालाय।
भक्तांना शांत राहण्याचे आवाहन देखील केलेलं आहे। परंतु सदरच्या घटनेचा योग्य तपास होऊन सदरच्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव मोठे आंदोलन उभे करावे लागेल। त्यामुळे आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक असल्यामुळे आम्ही आपणास प्रथम निवेदन देणं हे आमचे कर्तव्य समजतो, म्हणून आम्ही आपणास सदरचे निवेदन देत आहोत। तरी आमची आपणास विनंती आहे की आपण संबंधित सरकारी अधिकारी किंवा तिथे तपास करणाऱ्या यंत्रणांपर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात, त्यासाठी सदरचे निवेदन देण्यात आलं आहे। ओम नमो आदेश। गुजरात येथे जी गोरक्षनाथांची मूर्तीची विटंबना झाली ते कुठलेही लोक पकडले गेलेले नाही आहे, अजून जे गुन्हेगार आहेत ते पकडले गेलेले नाही आहे अजून। याच्यावर लवकरात लवकर ते पकडले गेले पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। गुरु गोरक्ष म्हणजे हे साक्षात शिव आहे आणि नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे आहे आणि नाथ संप्रदाय हा केवळ भारतात नाही सर्व देशांमध्ये पण आहे आणि त्याची ही विटंबना झाली तर ते आम्हाला चालणार नाही। तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे। आणि गुरु गोरक्षनाथ हे गिरनार पर्वतवर आजही जिवंत आहे। हे तरी सुद्धा हे सर्व समजून सुद्धा जे लोकांनी हे सर्व कृत्य केले यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। आता आम्ही हे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जर ह्याच्यावर काही कठोर कारवाई होत नसेल तर पुढचं आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रामधून निघेल। आदेश। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी माया उर्फ माधुरी कैलास निर्भवणे यांची निवड। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी सादर करत आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। या भव्य सोहळ्यात समाजकार्य, साहित्य, संस्कृती आणि पत्रकारिता क्षेत्रात अपूर्व कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो। यंदा या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे माननीय मायाताई उर्फ माधुरी कैलास निर्भवणे यांची। नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधून कार्यरत गेली 35 वर्ष न्यायालयात रायटर आणि विधी सेवा समिती सदस्य म्हणून कार्यरत। त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील सातत्याने योगदान, महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच बौद्ध धम्म चळवळीत विशेष सहभाग, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातही त्यांचा ठसा उमटलेला आहे। दडपण, सासरा जावई, वनवासी पाखर यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका, बंदिनी, नशामुक्ती, स्त्री भ्रूण हत्या या नाटकांमध्ये मुख्य नायिका म्हणून अभिनय, तसेच महाराष्ट्राची लाडकी ही वेब सिरीज आणि चांडाल चौकडीच्या करामतीमध्ये सहनायिका म्हणून सहभाग, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वाभिमानी महिला मंडळाच्या अध्यक्षा, महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिक अध्यक्षा, त्यांच्या या सर्वांगीण कार्याचा सन्मान म्हणजेच महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज। रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय रवींद्र कुमार दिगंबर पाटील, माजी सरपंच धनेगाव आणि सेंद्रिय शेती पुरस्कारक व समस्त मित्र परिवार धनेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा।
शुभेच्छुक माननीय रवींद्र कुमार दिगंबर पाटील, माजी सरपंच धनेगाव आणि सेंद्रिय शेती पुरस्कारक व समस्त मित्र परिवार धनेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी श्री भास्कर बस्ते यांची निवड। या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते यांना जाहीर करण्यात आला आहे। या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते यांना जाहीर करण्यात आला आहे। माननीय श्री भास्कर रामा बस्ते यांनी 15 फेब्रुवारी 2003 रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली। त्यांनी छावणी पोलीस ठाणे, मालेगाव कॅम्प, मालेगाव तालुका, आबोला व सटाणा अशी विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना सदैव प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा दिली। सध्या ते नांदगाव पोलीस ठाणे अंकित बोलठाण पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत आहेत। बोलठाण परिसरात आल्यानंतर त्यांनी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी खंबीर नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली। मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे। कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सेवेमुळे भास्कर रामा बस्ते यांचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे। अभिनंदन माननीय भास्कर रामा बस्ते सर। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी श्री विनायक वाघ यांची निवड। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या वतीनं राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जात आहे। या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे श्री विनायक अर्जुनराव वाघ यांची। 15 जानेवारी 1984 रोजी जन्मलेले वाघ साहेब वयाच्या 41व्या वर्षी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून समाजात प्रगतीचा आदर्श ठेवत आहेत। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शैक्षणिक पात्रतेसह त्यांनी व्यावसायिक जगात नवनवीन उंची गाठली आहे। नाशिकच्या पंचवटी भागातील बिझनेस प्लाझा आडगाव नाका येथून त्यांनी आपल्या व्यवसायाचे विस्तार जिद्दीने घडवले। त्यांच्या कार्यशक्तीमुळे व मेहनतीमुळे आज अनेक युवकांना प्रेरणा मिळत आहे। त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून त्यांचा सन्मान केला जात आहे। अभिनंदन श्री विनायक अर्जुनराव वाघ। समाजासाठी तुमचे कार्य असाच प्रकाश देत राहो ही शुभेच्छा। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट विवेक दिलीपराव बिरादार, अध्यक्ष निलंगा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष निलंगा, जिल्हा लातूर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट विवेक दिलीपराव बिरादार, अध्यक्ष निलंगा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष निलंगा, जिल्हा लातूर।
महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार माननीय तुकाराम वानखेडे यांना जाहीर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 श्री तुकाराम रंभाजी वानखेडे यांना जाहीर झाला असून त्यांच्या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन। माननीय तुकाराम वानखेडे हे समाज सुधारक व कार्यकर्ते आहेत। त्यांनी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून समाजातील गरजूंना ओळखून त्यांची समस्या सोडवण्याचं काम केलं। समाजातील सदस्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले। नेवपूर धरणाचे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी मच्छीमारांच्या रोजगार व हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी महासंघ लिमिटेड मुंबईच्या माध्यमातून कार्य केलं। त्यांच्या कार्यासाठी त्यांना अमित शहांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले गेले। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 हा सन्मान समाजासाठी समर्पित कार्याचा गौरव आहे। त्यांच्या या निवडीबद्दल मनपूर्वक अभिनंदन। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 सन्मानार्थ विष्णू भगवानराव ससाणे यांचा गौरव। माननीय विष्णू ससाणे सर हे 1995 पासून श्री बालाजी विद्यालय नाथनगर दक्षिण पैठण येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। या काळात त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, आर्मी, पोलीस, पोस्ट विभाग, रेल्वे विभाग, पाटबंधारे विभाग अशा अनेक क्षेत्रातील विद्यार्थी आहेत। शिक्षणाबरोबरच त्यांनी पैठण शहरात सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण यासाठी गेली 25 वर्ष योगदान देत आहेत। ज्ञान, मनोरंजन व प्रबोधन यासाठी विरंगुळा संचालित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला वर्षातून 3 दिवस पैठणकरांसाठी घेतात। तसेच पर्यावरण, आरोग्य आणि संतुलित जीवन यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने श्री विष्णू भगवानराव ससाणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित केले जाणार आहे। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। माननीय बाळासाहेब सोनवणे यांना महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार जाहीर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 मध्ये नाशिक जिल्ह्याचे मानकरी श्री बाळासाहेब दादा सोनवणे सर यांची गौरवशाली निवड। दिनांक 6 जुलै 1995 पासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेले बाळासाहेब सोनवणे सर गेली 30 वर्ष विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अविरतपणे कार्य करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवले आहे। विशेष उल्लेख करावा असा क्षण म्हणजे 2023 मध्ये त्यांच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी हायब्रिड रॉकेटचे अवकाशात उड्डाण करून विश्व विक्रम प्रस्थापित केला। शिक्षक म्हणून अध्यापनाबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, गायन, क्रीडा यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन व मार्गदर्शन केले आहे। स्वतः 60% दिव्यांग असतानाही त्यांनी हार न मानता महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून दिव्यांगांचे पुनर्वसन, हक्क व सवलती मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा व राज्य पातळीवरील विविध संस्थांनी त्यांना 70 ते 75 सन्मान चिन्हे प्रदान केली आहेत। आज या प्रेरणादायी शिक्षकाचा आणि समाजसेवकाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मान करण्यात येत आहे। ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। अभिनंदन श्री बाळासाहेब दादा सोनवणे सर। शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम म्हणजेच त्यांचे व्यक्तिमत्व।
माननीय संदीप सर्जेराव लहासे यांची महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीनं सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी माननीय संदीप सर्जेराव लहासे यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात येत आहे। संदीप लहासे अध्यक्ष यांनी 1995 मध्ये समता मित्र मंडळ आणि 2023 मध्ये समता सेवाभावी संस्था स्थापन करून समाजसेवेत अभूतपूर्व कार्य केले आहे। त्यांच्या पुढाकाराने 26 जानेवारी 2022 रोजी विभागातील चौकाचे विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण करण्यात आले। चौकात हायमास्ट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यात आली। 2023 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली। 13 ऑक्टोबर 2024 रोजी आमदार श्री कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले, तर 14 एप्रिल 2025 रोजी विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित झाला। संदीप लहासे यांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजातील नेत्यांच्या सहकार्याने विभागात सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामे यशस्वीपणे राबवली गेली आहेत। संदीप सर्जेराव लहासे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात येत आहे। त्यांच्या निवडीबद्दल खूप खूप मनपूर्वक अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे, तालुका उपाध्यक्ष, नागपूर विद्यापीठ टीचर असोसिएशन NUTA विद्यापीठ पुसद व प्राध्यापिका डॉक्टर प्रियंका सुनील खाडे गायकवाड, कार्याध्यक्ष अमरावती विभाग, प्रोटॉन राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग प्रोटॉन। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व संचालक, समस्त वाचक व हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे, तालुका उपाध्यक्ष, नागपूर विद्यापीठ टीचर असोसिएशन NUTA विद्यापीठ पुसद व प्राध्यापिका डॉक्टर प्रियंका सुनील खाडे गायकवाड, कार्याध्यक्ष अमरावती विभाग, प्रोटॉन राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग प्रोटॉन। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय माधवराव वैद्य, आदिवासी समाजाचे नेते तथा सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त पुणे व माननीय वर्षाताई माधवराव वैद्य, आदिवासी सशक्त नारी आंदोलक तथा अस्मिता फाउंडेशनचे अध्यक्ष पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय माधवराव वैद्य, आदिवासी समाजाचे नेते तथा सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त पुणे व माननीय वर्षाताई माधवराव वैद्य, आदिवासी सशक्त नारी आंदोलक तथा अस्मिता फाउंडेशनचे अध्यक्ष, पुसद, जिल्हा यवतमाळ। डॉक्टर रावसाहेब नाना घोडेराव यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी निवड। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रस्तुत करत आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। समाजातील आरोग्य संवर्धनासाठी, योग आणि निसर्गोपचाराचा प्रसार करण्यासाठी अखंड सेवा बजावणारे, व्यसनमुक्ती अभियान राबवणारे, मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणारे, ग्रामीण आणि शहरी भागातील जनजागृती करणारे, स्वच्छता व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी असे सामाजिक कार्य करणारे डॉक्टर रावसाहेब नाना घोडेराव यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने गौरव करण्यात आला। डॉक्टर रावसाहेब यांनी आपल्या योग निसर्गोपचार केंद्रातून हजारो लोकांना निरोगी जीवनशैलीची जाणीव करून दिली आहे। समाजातील गरजू रुग्णांना वैद्यकीय व मानसिक आधार देण्याचं कार्य, युवकांमध्ये व्यसनमुक्ती अभियान राबवणे, महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग, यामुळे त्यांच्या कार्याचा प्रभाव व्यापक झाला आहे। आज त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 सादर करत आहे। चला आपण सर्वजण डॉक्टर रावसाहेब नाना घोडेराव यांचे मनपूर्वक अभिनंदन करूया आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर करूया। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 समिती, नाशिक। पैठणचे माजी नगराध्यक्ष राजूभाऊ सर्जेराव गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तवाहिनी व वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन। पैठणचे माजी नगराध्यक्ष राजूभाऊ सर्जेराव गायकवाड, जे अनुसूचित जातीतील पहिले नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले, यांनी आपल्या कार्यकाळात पैठणच्या जनतेसाठी अपूर्व योगदान दिलं। कोरोना काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावले। संत एकनाथ मंदिर मोक्षघाट परिसरात स्वच्छता अभियान राबवून सीसीटीव्ही बसवल्याने स्थानिक समाजासाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं। नागरिकांच्या समस्यांसाठी आणि जनहितासाठी त्यांनी उपोषण, आंदोलन आणि सतत प्रयत्न केले। पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांच्या सोबत कार्य करत त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी अखंड मेहनत घेतली। त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि जनहितासाठीच्या कामगिरीसाठी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने त्यांचा गौरव केला जाणार आहे। त्यांच्या निवडीबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, नामवंत कीर्तिवंत सर्वांच्या एकमुखी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। आज मामा राजवाडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। पोलिसांनी आपले सर्च ऑपरेशन जोमात सुरू। नाशिकच्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे। काही नामांकित गुन्हेगार अटकेच्या धास्तीने नाशिक सोडून भूमिगत झाले आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर 2 दिवसापूर्वी माजी प्रकाश लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ही दुसरी कारवाई आहे।
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. एकच बाजूने एक बाजूने बस. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खिस्ती यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. समाजासाठी सतत झटणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद एकनाथ खिस्ती मराठा समाजासह इतर समाजातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी मंत्रालयात जाऊन माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं. ब्रिटिश व निजाम सरकार विरोधाच्या संघर्षात बलिदान दिलेल्या वीरांच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना मासिक मानधन व पेन्शन मिळावे यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत वयोवृद्ध माता भगिनींना पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत उल्लेखनीय ठरली आहे. समाज हितासाठी संघर्ष, न्यायासाठी सातत्यपूर्ण झटणारे कार्य आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेणं हीच त्यांची खरी ओळख आहे. या कार्याची दखल घेत लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीनं दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रसाद एकनाथ खिस्ती यांना जाहीर झाला आहे. या निवडीबद्दल मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. माननीय सुनील कचरे सोनवणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव 2025 पुरस्कार जाहीर. भीमकायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कचरू सोनवणे समाज हितासाठी सदैव तत्पर, गोरगरिबांना संकटाच्या वेळी दिलासा, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून सेवा, वीज, पाणी व इतर समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार, समाजातील सर्व उत्सव कार्यक्रमात उपस्थिती, धम्मकार्य व जयंती महोत्सवात अग्रस्थानी भूमिका. या कार्याची दखल घेत लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीनं दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी सुनील कचरू सोनवणे यांची निवड झाली आहे. समाजकारण, जनसेवा आणि धम्मकार्य या उल्लेखनीय कार्याबद्दल सुनील कचरू सोनवणे यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
माननीय अरुण बल्लाळ यांना रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा पुरस्कार जाहीर। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीनं प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 माननीय अरुण सुंदरराव बल्लाळ, पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना जाहीर। सरकार मान्य मुद्रांक विक्रेता आणि समाज धम्मसेवक अरुण सुंदरराव बल्लाळ यांनी पैठण तालुक्यातील दुर्लक्षित तेलवाडी खेड्यात स्थापन केले भव्य दिव्य जेतवन धम्म संस्कार केंद्र। धम्म कार्यामध्ये पुढाकार घेतले, सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांना एकत्रित करून समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलं। धम्म परिषदेचे आयोजन, श्रामणेर शिबिराचं आयोजन, मनावर नैतिक संस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन, नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि चरित्रवान, नीतिवान, शीलवान मनुष्य घडवणं हे सर्व कार्य अरुण सर करत आहेत। जेतवन धम्म संस्कार केंद्र व बौद्ध विहाराचे कार्यवाहक म्हणून त्यांनी समाजासाठी अमूल्य योगदान दिले आहे। या अभूतपूर्व कार्यासाठी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीनं अरुण सुंदरराव बल्लाळ यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात येत आहे। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीनं दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी श्री श्याम माधव परहाड, सरपंच तांदुळवाडी ग्रुप ग्रामपंचायत तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची निवड करण्यात आली आहे। गावामध्ये सिमेंट रस्ते, भूमिगत गटार, स्मशानभूमीचे सपाटीकरण, वृक्ष लागवड, पाण्याचे फिल्टर, शाळेत सीसीटीव्ही, बाकडे, वृक्षारोपण, मंदिर परिसरात पेवर ब्लॉक व सौंदर्य वृद्धी अशा अनेक विकास कामांद्वारे गावचा कायापालट घडवून आणल्याबद्दल हा सन्मान माननीय श्याम माधव परहाड, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी, आपल्या निवडीबद्दल खूप खूप मनपूर्वक अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय जनाब अफसरभाई हुसैनी, माजी नगरसेवक तथा सदस्य ग्रामपंचायत फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। सन 1984 ते 1989 चे सरपंच अब्दुल करीम पटेल यांच्या कार्यकाळामध्ये फुलंब्री ग्रामपंचायत पद भूषवलेले नगरसेवक माननीय नवाज अफसरभाई हुसैनी यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख मंगलमय शुभेच्छा। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम फुलंब्रीकरांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय जनाब अफसरभाई हुसैनी, माजी नगरसेवक तथा सदस्य ग्रामपंचायत फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र।
बजरंग दलवाल्यांनी ऊसतोड कामगारांचे बैल पकडून गोशाळेत पाठवले. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील चिंताजनक घटना. बातमी फुलंब्री इथून. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी ते केम्ब्रिज रोडवरून साखर कारखान्याकडे ऊस तोडणीकरिता ट्रकमधून जात असलेल्या कामगारांचे बैल बजरंग दलवाल्यांनी पकडून पोलीस ठाण्यात जमा केले, असे गंभीर आरोप ट्रक चालकाने केले. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान सावंगी बायपास रोडवरील जानकी लॉन्स समोर ट्रक क्रमांक MH12 QG 9456 मधून एकूण 18 बैल दाटीवाटीने कोंबून नेत्यांना मिळून आले, ज्याची किंमत 6,80,000 रुपये व ट्रकची किंमत 20 लाख रुपये असा एकूण 26,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरील बैल चिखलठाणा येथील गोशाळेत जमा करण्यात आले व ट्रक चालक विलास गुलाब सूर्यवंशी राहणार लिपनगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर व ट्रक मालक यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्याचा अधिनियम कलम 11(1) सह कलम 130/177, 23(1)/177 मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ट्रक चालकाने रिपब्लिकन वार्ताशी बोलताना सांगितले की सदरील बैल आम्ही साखर कारखान्यासाठी घेऊन जात होतो. तसेच ऊसतोड करणारे लेबर व जनावरे वाहतूक करण्याचा परवाना असून सुद्धा आमचे बैल गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणात शासनाने दखल घ्यावी, नसता कोणताच वाहन चालक साखर कारखान्यांवर बैल वाहतूक करणार नाही अशी भीती ट्रक चालकाने व्यक्त केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नरके हे करीत आहेत. तुमचं नाव सांगा भाऊ. अर्जुन नारायण शेंडे. अर्जुन नारायण शेंडे. कुठले तुम्ही राहणार? श्रीगोंदा काष्टी लिंपनगाव. बर, तुमची हे ट्रक तुमची ना? हा, ट्रक. बर, काय वाहन होतं, काय होतं याच्यात? हे कारखान्याचे भराय गेलतो. अच्छा. हा, ट्रान्सपोर्टवाला म्हणला तुला भाडं आहे, मी गेलो भरायला. भरून आल्यावर फुलंब्रीत औरंगाबाद मध्ये मला अडवलं बजरंग दलवाल म्हणून. त्यांनी ती कुठं गोशाळ्यात तिथं बैल खाली केले. पोलिसांना बोलून माझी गाडी पोलीस स्टेशनला लावली. बैल कशाचे होते तुमच्या गाडीत? लेबरचे होते ना, ऊसतोड कारखान्याचे. कोणत्या कारखान्याला चालले होते? हे देवदैठण कारखाना. कोणत्या जिल्ह्यात येतो सर हे? हा, श्रीगोंदा तालुक्यात. श्रीगोंदा तालुक्यात येतो. आणि तुमचे तोडीचे बैल होते? थोडी बैलगाड्या लावायची. बैलगाड्या बी दाखवल्या ना मी साहेबांना. बरं, काय साहेबाचं काय म्हणणं आलं मग? साहेबाचं काय माहिती, आता आम्हाला काही इंग्लिश वाचा येत नाही. बर, त्यांनी काय लिहिलं आणि काय आम्हाला त्यांनाच माहिती. बर, किती बैल होते? 18 बैल होते. तर लेबर सोबत होते तुमचे? होते ना, 4 लेबर बैलाच्या गाडीत, बाकीचे बाया माणसं दुसऱ्या गाडीत होते. दुसरी गाडीतले लेबर दाखवले आम्ही. नेमकं तुम्हाला पोलिसांनी धरलं का दुसरं कोणी धरलं? ते बजरंग दलवाल्यांनी म्हणून आम्हाला अडवलं. पोलीस आले नंतर, त्यांनी पोलिसांना बोलून घेतलं. काय माहिती कारवाई करण्यात आली तुमच्यावर. बैल कुठे सध्या तुमचे? ते पांजरपोळ मध्ये, ते बैल गोशाळामध्ये. बर, काल किती वाजता घडलं ही घटना? काल तरी 9-10 वाजता धरला असेल. कोणत्या ठिकाणी धरलं तुम्हाला? बायपासला, औरंगाबाद बायपासला. आणि कारवाई फुलंब्री पोलीस स्टेशन झाली? हा, आणि ते मग चिखलठाणा पोलीस स्टेशनला गाडी नेलते. बर, तिथं म्हणले आमच्या हातीत येत नाही ते. मग कुठं पाठवलं? मग इकडे फुलंब्री पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आले पोलीस. बरं, तुम्ही शासनाकडून काय मागणी करणार? तुमची काय विनंती असणार? शासनाकडून काय आहे, जे काय असेल ते कारखाना ह्यांना लेटर देऊन गाडीवाल्यांना त्रास नाही झाला पाहिजे, एवढीच मेहरबानी. नाही तर कारखान्याचे लेबर ही कोणतीच गाडीवाला वाहू शकणार नाही. हा, कारण एका गाडीला त्रास झाला की 50 गाड्यावाल्यांना माहिती होती. बाकीचं काय नाही, आमची गाडी सुखरूप सोडून द्यावा. तुम्ही चेक करा बैल कारखान्याचे, तुम्हाला परवाना दाखवला आम्ही. बरं, तरी तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला आणली. बरं, तुम्हाला ट्रान्सपोर्ट बिल्टी, कारखान्याचं लेटर सगळं दाखवलं. आम्ही काय चोरीची बैल नव्हती किंवा कापाई नव्हती चालवलेली. ते मुकदमाचं नाव, पत्ता सगळं तुम्हाला दिलेलं आहे. बरं, ओके, धन्यवाद दादा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र, वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अजय भाऊ शेरकर, नगरसेवक तथा सभापती नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि तमाम फुलंब्रीकरांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अजय भाऊ शेरकर, नगरसेवक तथा सभापती नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ग्रामपंचायत किशोर यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायत किशोर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच सौ सरलाबाई ज्ञानेश्वर डहाके, उपसरपंच श्री बाळासाहेब राऊबा जाधव, ग्रामसेवक अधिकारी देवदास ढेपळे साहेब, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती गणेश मुकासे, श्रीमती कुसुमबाई धोंडू नवले, श्री महादू सांडू जाधव, श्री भास्कर विनायक जाधव, शेख रईसाबी सलीम, श्री सूर्यभान नारायण दहेतकर, सौ वैशाली प्रकाश निकम, श्री धीरज हरिभाऊ शेजवळ, सौ श्रीमती सविता जानकीराम मुकासे, श्री किसन कुशाबा मुकासे, सय्यद शरीकाबी सत्तार, श्री नारायण देवबा खडके, श्री भूषण कमलाकर नवले, सौ सविता अण्णा नवले यांच्यासह इतर कर्मचारी, संगणक परिचारक, श्री किशोर बापूसाहेब पवार, पाणी पुरवठा कर्मचारी, श्री अनिल लक्ष्मण मुकासे, श्री भागवत तुकाराम दवंगे, संगणक चालक गणेश ज्ञानेश्वर आहेर व ग्रुप ग्रामपंचायत किशोर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जिल्हाधिकारी साहेबांनी चाड्यावर मूठ धरून पेरलेले सोयाबीन आज पावसात वाहून गेले. खंडाळा येथील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. अहवाल कधी पाठवणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार? डॉक्टर गणेश ढवळे. बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः चाड्यावर मूठ धरत सोयाबीनची पेरणी केली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचा दिलासा दिला आणि या कृतीचं सर्वत्र कौतुकही झालं. मात्र काही महिन्यातच परिस्थिती उलटी झाली आहे. अतिवृष्टीमुळे खंडाळा परिसरातील सुमारे 500 एकर जमीन नापीक झाली आहे. पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून पुढचं पीक घेण्याचीही शक्यता नाही, अशी शेतकऱ्यांची हतबल अवस्था आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं म्हणते, पण प्रत्यक्षात मदतीचा 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या हातात पडलेला नाही. पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत. मग दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार कशी, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थित केला. 6 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान, पण अजूनही पंचनामे प्रलंबित. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 14 जून रोजी खंडाळा येथे प्रत्यक्ष पेरणी केली होती. त्यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र आता तेच शेतकरी प्रशासनाच्या दारात फिरत आहेत. शासनाने दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा केली असली तरी महसूल विभागाच्या टाळाटाळीमुळे ती शक्य दिसत नाहीये. कागदोपत्री दिलासा देणं थांबवा. शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत कधी पडणार, असा जळजळीत प्रश्न डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे.
काय आता नेमकी साहेबांनी येऊन पेरणी केली पण ते पूर्णपणे नुकसान झालं, त्याला काय आलं नाही पावसामुळं. आणि आमच्या गावामध्ये कमीत कमी 500 एकर जमीन, त्याचं काहीच प्रारब्ध नाही. कमीत कमी 500 त्या जमिनीमध्ये झालं. उत्पन्नाचा काही विषयच नाही. पंचनाम्याविषयी काय म्हणतात? पंचनाम्याविषयी काय, पंचनामे आता तलाठीन ते एकदा 1 महिन्यापूर्वी आले होते, पण पुन्हा म्हणजे सरसकट होणार आहे. ते काय प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले नाहीत, पण बऱ्याचशा ठिकाणी समजा बाबा जिथं जास्त खराब झालंय ते सगळं बघून गेलेत. पाठवला का आम्ही केंद्र सरकारतर्फे मदत देऊ. आता प्रश्न असा पडलाय की नेमके अहवाल पूर्ण होणार कधी पंचनामे, आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी? कारण आता दसरा गेलाय, 15 दिवसावर दिवाळी आलेली आहे. निदान ही दिवाळी तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची जशी मागणी आहे की शासनानं सरसकट पंचनामे करून 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आणि जे शेतकरी जे हतबल झालेले आहेत, आता जसं जायभाई सरांनी सांगितलं की या खंडाळा गावामध्ये 500 हेक्टर जमीन जी आहे ती नापीक आहे. त्या ठिकाणी सध्या पाणी काही पिकू शकत नाही, पुढचं पण पीक येऊ शकत नाही, पुढचं पण पीक येऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने मदत द्यावं अशी आमची मागणी आहे. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक जमीरभाई पठाण व मित्रमंडळ, फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक जमीरभाई पठाण व मित्रमंडळ, फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच माननीय विमलताई रंगराव भडंगे व सदस्य रंगराव भडंगे, ग्रामपंचायत पाळूवाडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच माननीय विमलताई रंगराव भडंगे व ग्रामपंचायत सदस्य रंगराव भडंगे, ग्रामपंचायत पाळूवाडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. समाजसेवक श्री शरद मुरलीधर मोरे, राष्ट्रीय मंत्री RMSS यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सामाजिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन मोदी सरकारच्या जनहितकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन व गरजूंना वैद्यकीय मदत, मुद्रा लोन मार्फत आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, समाजासाठी केलेल्या या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. या कार्याचा गौरव म्हणून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने
श्री शरद मुरलीधर मोरे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांची निवड. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील लासलगावची कन्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांची गौरवशाली निवड. राज्यस्तरावर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना 2 रौप्य व 1 कांस्य पदक मिळवले. केनिया स्पर्धेसाठी निवड होऊन भारताचा झेंडा उंचावणारी ही कन्या आजपर्यंत 155 पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे. शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या या कर्तृत्ववान खेळाडूचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव गुंजाळ, सौ संगीता दिलीप गुंजाळ, प्रसाद दिलीप गुंजाळ, हरिओम दिलीप गुंजाळ, जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृद्धाश्रम, विसा स्केटिंग अकॅडमी कोच व सर्व विद्यार्थी, लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. ग्रामपंचायत आहेरवाडीच्या सरपंच सौ सविता देवरे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने सौ सविता दत्तू देवरे, सरपंच ग्रुप, ग्रामपंचायत आहेरवाडी, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली गावात झालेली विकास कामे, नळपाणी योजना व स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुयारी गटार, कचरा कुंड्या व शौचालयांचे काम, दलित वस्तीतील कॉन्क्रीट रस्ते व व्यायामशाळा उभारणी, शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, पेवर ब्लॉक व इन्व्हर्टर बसवणे, शेततळे निर्मिती करून गावांना टँकर मुक्ती व जलसंधारणाचा उपक्रम, स्मशानभूमी व इतर जलसुविधा केंद्राची उभारणी या सर्व कार्यामुळे आहेरवाडी, जायदरे, हडप, सावरगाव या गावात सर्वांगीण विकास साधला गेला आहे. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने सौ सविता देवरे यांना मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री हिरामण गोपीनाथ तांडे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे, विद्यार्थ्यांना ज्ञानदीप देत समाज घडवणारे श्री हिरामण गोपीनाथ तांडे त्यांच्या समाज प्रबोधन व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या मान्यवर निवडीबद्दल श्री हिरामण गोपीनाथ तांडे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजन तांडे, शशिकांत तांडे, संजय तांडे, सुभाष तुरे, रमाकांत तुरे, प्रभाकर तांडे,
यांच्यासह शारदा विद्या मंदिर, पेडली, सुधागड, जिल्हा रायगड.